नाही, तू काही करू नको. पोलीस पाहतील काय करायचं. ज्याने जे काही केलं ते त्याला भोगावंच लागेल. सलोनीचं अपहरणही काकांनीच केलं होतं. ओमला याची आठवण करून दे. तो पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करायला सांगेल. संग्राम म्हणाला. हो, हे पण ठीक आहे. सगळी कामं मी केली तर त्या ओमला पगार कशाचा द्यायचा? सीड म्हणाला. त्यानंतर दोघेही आपापल्या खोलीत गेले. सर, मी जेवण बनवू का? नोकराने विचारले. अरे नाही काका, तुम्हाला माहीत आहे का, त्या मॅडम आहेत ना, त्या याची आई आहेत आणि ती सलोनी याची बायको आहे. आता आई आणि बायको असताना तुझ्या हातचे जेवण कोण खाणार? सीड म्हणाला. नोकर मान हलवत निघून गेला. त्याला एकही गोष्ट समजली नाही आणि त्याला वाटले की कदाचित सीडने जास्त पिले आहे, त्यामुळे तो असं बोलत आहे. तुम्ही मॅडमचा मुलगा आहे का? सलोनी मॅडम तुमची बायको आहे का? नोकराला काही समजले नाही म्हणून त्याने आश्चर्याने विचारले. अरे, तुम्हाला हेच तर सांगितले आहे. असे बोलून दोघेही शेवटी निघून गेले. नोकर विचार करत होता, ती त्याची आई आहे आणि ती त्याची बायको आहे. तो स्वतःशीच बोलत स्वयंपाकघरात गेला. संग्राम सीडच्या आधी तयार होऊन सलोनीकडे पोहोचला. सर्वजण तिच्याजवळ बसले होते. सुहास आणि हर्ष खुर्चीवर बसले होते. दोघेही त्याच्यासाठी उभे राहिले आणि आपापल्या खुर्च्या दिल्या. पण संग्राम बेडवर तिच्या जवळ बसला. दोघेही मग आपापल्या खुर्चीवर बसले आणि असेच बोलत राहिले. सुहास आणि हरच्या वयात फारसा फरक नसल्याने दोघांच्याही गप्पा गोष्टी सारख्या होत्या. ते मुलींबद्दल बोलत होते. संग्राम आल्याने हर्ष गप्प झाला, पण सुहास बोलतच राहिला. मम्मी स्वयंपाकघरात मदत करायला गेली. मीना तुझ्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. तिला जे पाहिजे ते ती घेतेच, कारण ती तिच्या घरातली लाडकी आहे. तिच्यावर सर्वांचे प्रेम आहे आणि तिची प्रत्येक मागणी पूर्ण केली जाते. पण माझ्या लहानपणापासून माझ्या इच्छा पूर्ण करणारे कोणीच नव्हते, म्हणून मी धीर धरायला शिकले. सलोनी तिचे जुने दिवस आठवत म्हणाली. आत्तापासून असं बोलू नकोस. मी आहे ना, तुला जे हवं ते बोल. तुझा सगळा नखरा मी पूर्ण करीन. तू जे काही सांगशील ते घेईन. संग्राम तिचा हात हातात घेत म्हणाला. हर्ष भैया, चल इथून. हे तर सुरू झाले. आपण कबाबमधली हड्डी का व्हायचे? असे म्हणत सुहासने हर्षला खाली आणले. ए थांबा. सुहास, हर्ष, आम्ही काय करतोय? काही करत नाही, बसलो तर आहे, सलोनी त्यांना आवाज देत म्हणाली. पण ते निघून गेले. तू कशाला काळजी करते? जाऊ दे, चांगलं आहे. मी थोडा वेळ तुझ्याशी एकांतात बोलेल. संग्राम म्हणाला. काय बोलायचं आहे तुम्हाला? तसं तर काही विशेष नाही. आता काय करायचं याचा विचार करत होतो. सगळ्यांनी तिकडे जावं की इथेच राहावं? संग्राम म्हणाला. संग्रामजी, याबाबत आईचा सल्ला घ्या. त्या सांगतील तसे आपण करू. हो, हेही बरोबर आहे. काय करावे मला तर समजत नाही. दोन्हीकडे व्यवसाय आहे. मी ते सोडूही शकत नाही, संग्राम म्हणाला. मग सीडने खालून संग्रामला जेवायला आवाज दिला. तो खाली गेला आणि सलोनीसाठी जेवण घेऊन वर आला. त्याने सलोनीला खायला दिले आणि मग तिला म्हणाला, तू आराम कर, मी कंपनीत जाऊन परत येतो. आता आईशी बोलू नकोस, आपण संध्याकाळी बोलू. असं म्हणत तो खाली आला आणि इतरांसोबत जेवायला लागला. ते दोघंही कंपनीत गेले. सुहासने हर्षला शहरात फेरफटका मारायला नेले. सलोनीने आईला शाळेत पाठवले. राजूच्या आईला काही कामासाठी बाहेर जायचे होते, तेव्हा त्यांनी राजूच्या मुलाला त्यांच्या घरी सोडले. तो खूप उड्या मारायचा. त्या आवाजाने सलोनी खूप अस्वस्थ झाली. पण आता मूल तर मूलच आहे. राजूची आई दुपारी परत आली आणि त्याला घेऊन गेली. मग तिला थोडा आराम वाटला. मौली, हा तुझं तर ऐकत नाही. जर राजूशी तुझं लग्न झालं तर तू त्याला कसं वाढवणार? सलोनीने विचारले. दीदीजी, मी कसे तरी घेईल सांभाळून. आता मी त्याला मारलं तर लोक म्हणतील सावत्र आहे. आता नाही सुधरवलं तरी म्हणतील सावत्र आहे, म्हणूनच त्याला वळण लावत नाही. मी तर दोन्ही बाजूंनी फसले आहे, मौली बोलली. जाऊ दे, चली, तू पण आराम कर, सलोनी म्हणाली. कंपनी. संग्रामने स्पेशल मीटिंग बोलावली आणि म्हणाला, मी सर्व रेकॉर्ड पाहिले आहे. सर्व काही ठीक आहे, पण एका गोष्टीची कमतरता आहे. आपले काही शर्ट अजून असेच पडून आहेत. काहींना खूप मागणी आहे, त्यामुळे लिस्ट करा कोणते डिझाईन जास्त पसंत केले जातात आणि कोणत्या कमी विकल्या जातात. मग जे कमी विकले जातात त्यांच्यातील उणिवा दूर करा. शक्य असेल तर त्यात काही ॲड करा. समजले? होय सर, सगळं बोलले. आता उठा आणि ती लिस्ट मला आणून द्या. मग शर्ट काढा आणि बघा. राजू कुठे आहे? दिसत नाही, संग्राम बोलला. सर, राजू आत्ता सप्लायचे काम करतो. डिलेवरी द्यायला गेला आहे, एका कामगाराने सांगितले. हो हो, ठीक आहे. संग्राम काहीतरी विचार करून म्हणाला. मग तो शर्टच्या नवनवीन डिझाईन्स बघू लागला. तो प्रत्येक डिझाईन त्याला आवडेल ती त्याच्याकडे ठेवायचा, बाकीचे रिजेक्ट करत होता.
त्याने शो ठेवला होता, सलोनीकडून काही डिझाईन बनवून घेईन. सलोनी फॅशन डिझायनर नसली तरी तिला पेंटिंग येत होती, त्यामुळे ती शर्टवर काही प्रिंट करण्याबद्दल सांगू शकते. संग्रामने आधी विचार केला होता, तो सुहासकडे इथले काम सोपेल. मात्र आता संपूर्ण कुटुंबाने एकत्र राहावे असे त्याला वाटले. त्यामुळे तेथील कंपनी सीड आणि ओमच्या ताब्यात देऊन तो इथे स्थायिक होईल असे त्याने ठरवले. सुहास आणि हर्षला जे काम करायचे ते करतील. त्यांची स्वतःची आवड आहे. तसे त्याने जी कंपनी आत्याकडून फसवणूक करून घेतली होती ती त्याने हर्षच्या नावावर केली होती. काही वेळाने ती लिस्ट त्याच्या टेबलावर आली. ही 4 कॅटेगरीमध्ये विभागली होती, जसे नापसंत केलेले शर्ट, कमीत कमी आवडलेले शर्ट, आवडते शर्ट आणि जास्त आवडीचे शर्ट. ते बघून संग्राम म्हणाला, आता सगळ्यात आवडलेल्या शर्टची नापसंत असलेल्या शर्टची तुलना करा आणि मला सांगा की दोन्ही शर्ट समान करण्यापूर्वी काय करायला पाहिजे. त्याने सर्वांना सांगितले. मग त्याने 4ही शर्ट सोबत ठेवले आणि बघू लागला. नंतर बॅगेत ठेवले. तो सीडला म्हणाला, सीड, मी सलोनीकडे जात आहे, तू इकडे काळजी घे. राजूने फोन केला होता, तो जेवल्यावर येईल. तो त्याच्या मुलाला बघायला गेला आहे असे बोलत संग्राम त्याची बॅग घेऊन गेला. खूप घटिया कमीना आहे. त्याचेच भाऊ सलोनीसोबत आहेत तर त्यांच्यावर जळत आहे. सीड डोके हलवत स्वतःशीच म्हणाला. संग्राम थेट आईच्या घरी आला आणि बेल वाजवली. मौलीने दार उघडले. सलोनी जागी आहे का? हां, ती जागी आहे. मी त्यांच्याकडून आले आहे. तुम्ही तिच्याकडे जा, मी जेवण बनवते असं म्हणत ती किचनमध्ये गेली. संग्राम वर सलोनीकडे गेला. अरे अशी का बसली आहेस? मला कंटाळा आलाय. दिवसभर इथे पडून काय करू? सलोनीने लहान मुलासारखा चेहरा केला. खरं तर तिच्या खोलीत टीव्हीही नव्हता. संग्रामने बाल्कनीत येऊन राजूला फोन केला. हो सर, तू आता घरी आहेस का? हो सर, मी निघणारच आहे. असं कर, एक 55 इंची टीव्ही घेऊन आता सलोनीच्या घरी ये. नाहीतर त्यांना फोन कर, ते इथे येतीलच, तेव्हाच पैसे देऊ. असे बोलून संग्रामने फोन बंद केला. तो आत आला आणि सलोनीला म्हणाला, चल मी तुला बाल्कनीत घेऊन जातो. असे म्हणत त्याने तिच्या खांद्याला आधार दिला आणि तिला उभे केले आणि हळूच तिला बाल्कनीत आणले. मग तिला खुर्चीवर बसवले आणि स्वतःही तिच्यासोबत बसला. त्याने त्याची बॅग आणून टेबलावर ठेवली आणि शर्ट काढून सलोनीला दाखवले आणि विचारले, सलोनी, या 4 सगळ्यात कमीपासून सगळ्यात जास्त आवडल्या जाणाऱ्या सिरीजमध्ये बघ. सलोनीने लगेच ओळखले. यापैकी कोणता लोकांना अजिबात आवडला नाही आणि संग्रामकडे बघत म्हणाली, हा वाला नंबर 4, हा 3, हा 2 आणि हा 1 नंबर सर्वात जास्त आवडला. सलोनीने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले की तो बरोबर आहे की ती बरोबर आहे की अयोग्य. वा सलोनी, ग्रेट, तू तर पहिल्यांदाच बरोबर सांगितलं. पण कसं सांगितलं? संग्रामने आश्चर्याने विचारले. हे बघा, मी तुम्हाला अनेकदा या स्टाईलचे कपडे घातलेले पाहिले आहे म्हणून मी याला नंबर 1 म्हटले आहे. बाकी मी अहमदाबादला कॉलेजमधील मुलांच्या आवडीनिवडीच्या आधारे हा अंदाज लावला, सलोनीने सांगितले. तू तिथे मुलांना पाहत होतीस का? संग्रामने तिच्याकडे रोखून पाहत विचारले. अरे नाही, खरं तर हा कपडा तुमची कंपनी तयार करायची ना, म्हणून कपड्यांकडे बघायची, सलोनी हळूच म्हणाली. तेवढ्यात राजू टीव्ही घेऊन आत आला. संग्राम म्हणाला, ठीक आहे, लाव. हो, या बाजूला लाव. असं कर, या बाजूला बेड वळवून इथे समोर लाव. असे म्हणत तो सलोनीजवळ आला. तुम्ही खोलीत काय करत आहात? एवढा गोंगाट का आहे? सलोनीने आवाज ऐकून विचारले. तुझ्या पलंगाला खिडकीकडे सरकवला आहे. आता तू बाल्कनीच्या आतील दरवाजा उघडून ठेवलात तर जाळीतून ताजी हवा आत येईल आणि तिथे बसून तुला बाहेरचे दृश्य पाहता येईल. मग तुला कंटाळा येणार नाही, संग्रामने तिला सांगितले. तुम्ही हे सगळं यासाठी करत आहे? मी बोलले होते मला कंटाळा आलाय म्हणून? तुम्ही माझा किती विचार करत आहे? असे म्हणत सलोनीने संग्रामचा हात धरला. वेडी, मी तुझ्याबद्दल विचार नाही करणार तर मग कोण करणार? आणि तसेही माझे तुझ्याकडे काम आहे, संग्राम शरारत करत म्हणाला. या परिस्थितीत मी काय काम करू शकते? सलोनीने आश्चर्याने विचारलं. शर्ट नंबर 4 आणि 3चे काय करायचे जेणेकरून ते निरुपयोगी होऊ नये आणि विकले जावे? संग्राम बिझनेसमॅन होता आणि प्रत्येक बिझनेस करायचा. मी इथे बसून हाच विचार करत होते. त्यावर आपण इंग्रजी अक्षरे छापू. जसे तुमचे नाव यस अक्षराने सुरू होते तसे तुम्ही यस अक्षराचे शर्ट घालाल. इतरांचेही असेच असेल. याशिवाय तुम्ही जन्मतारीखही लिहू शकता, सलोनी म्हणाली. वा, ही चांगली कल्पना आहे. हे माझ्या मनात का नाही आले? मला माहीत होते की तू हे करू शकतेस म्हणून मी तुझ्याकडे आलो, संग्राम म्हणाला. अजूनही बरेच काही करता येईल. त्यांच्या राशीचे नाव किंवा हँडसम, क्यूट,
ॲट्रॅक्टिव्ह वगैरे सुद्धा लिहिता येईल. हे बघून मुलं घ्यायला येतील. मी तुम्हाला काही डिझाईन्स बनवून देईल. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या कामगाराकडून त्यावर प्रिंट किंवा भरतकाम करून घेऊ शकता. मग बघा, सलोनी आनंदाने बोलत होती. ती संग्रामच्या उपयोगी पडत होती याचा तिला आनंद होता. संग्राम सलोनीचा ऐकताना खोलीकडे बघत होता. आतून ड्रिलचे आवाज येत होते. आत काय चाललंय? सलोनीने पुन्हा विचारले. ते साफसफाई करत आहेत, म्हणूनच हे सगळं होत आहे. तू लक्ष इकडे दे. संग्रामने तिला बोलण्यात गुंतवून ठेवले. सर झालं आणि बघा, राजू म्हणाला. संग्राम आत गेल्यावर सर्व काही व्यवस्थित झाले होते. TV लावला होता. संग्रामने पेमेंट करून पाठवले. मग त्याने सलोनीला आत आणली. सलोनीला ते सगळं पाहून आश्चर्य वाटलं. TV बघून तर ती खुशच झाली. आता या बाजूला पलंगही छान दिसत होता. तिने संग्रामला थँक्यू म्हणले. दीदीजी, आता तुम्ही कशा आहात? राजूने विचारले. मी बरी आहे. आजकाल तू दिसत नाहीस. तुझ्याबद्दल फक्त मौलीकडूनच ऐकते. ती राजूकडे बघत म्हणाली. हो, मी कंपनीच्या कामात व्यस्त आहे. मी लग्नासाठी पैसे वाचवत आहे. राजू बोलला तर चहाचा कप उचलायला आलेली मौली लाजली. तू लग्न करत आहेस? तू मुलगी शोधली आहे का? तुझ्या मुलाची काय? संग्रामने विचारले. हो, सगळं ठरलंय. या मौलीशी लग्न करायचं आहे. ती माझ्या मुलालाही ठेवायला तयार आहे, राजू म्हणाला. ठीक आहे. छान आहे. तुम्हा दोघांचे ॲडव्हान्समध्ये अभिनंदन. संग्रामने अभिनंदन केले आणि दोघेही खुश झाले. मौली लाजत खाली गेली. राजूही तिच्या मागे गेला. संग्रामने पलंगावर सलोनीला व्यवस्थित बसवले. मग त्याने आपला गाल तिच्यासमोर ठेवला आणि म्हणाला, आता थँक्यू बोल. सलोनी त्याच्या गालावर किस घेऊ लागली. तेव्हा त्याने तोंड फिरवले आणि किस गालाऐवजी त्याच्या ओठांवर झाले. सलोनी मागे सरकायला लागल्यावर संग्रामने तिला पकडून तिच्या ओठांचे किस घ्यायला सुरुवात केली. इतक्या दिवसांनी तिला भेटून त्याच्या आतली इच्छा बाहेर आली होती. तो स्वतःला रोखू शकला नाही. सलोनीने त्याला मागे ढकलले आणि तिला अजूनही जखम असल्याची आठवण करून दिली. सॉरी, मी विसरतोच आहे, पण या मनाचं काय करू? तो तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाला. आई पण दुपारी घरी आली होती. तीही थेट सलोनीच्या खोलीत आली. आत पाऊल टाकताच ती खोली पाहून अचंबित झाली. तुम्ही हे केव्हा केले? आई, मी पण आता इथेच राहीन. म्हणूनच मी माझ्या आवडीचा सेट केला आहे. मला TV बघायची सवय आहे, म्हणून मी TV लावला आहे. चांगलं दिसतंय, संग्राम म्हणाला. खूप चांगलं वाटतंय. बरं झालं, मी स्वतः तुला इथे यायला सांगणार होते. आता मला हिची काळजी करण्याची गरज नाही. तू जेवलीस का? नाही, मी तुमचीच वाट पाहत होते. मी मौलीला सांगून इथेच जेवण आणते. तिथेच बसून त्यांनी सगळ्यांनी जेवण केलं. आई, मला विचारायचं होतं की आता आपण इथेच राहायचं की अहमदाबादला जायचं? बेटा, त्या शहराने मला दुःखाशिवाय काही दिलं नाही. मी तेच शहर का सोडले ते तुला माहीत नाही. आज वेळ आहे तर मी माझी कहाणी सांगते, आई म्हणाली. अरे, आम्हालाही ऐकायचं आहे. आम्हालाही येऊ द्या, हर्ष येत म्हणाला. सुहासही त्याच्यासोबत होता. आत येताच त्यांना धक्का बसला. चुकीच्या खोलीत शिरल्यासारखे त्यांना वाटले. हे काय मम्मी, आम्ही थोडा वेळ बाहेर फिरायला काय गेलो? खोलीच बदलली, सुहास म्हणाला. मी नाही, संग्रामने केले आहे. कारण ही खोली आता त्याची आहे, म्हणून त्याने ती आपल्या पद्धतीने तयार केली आहे, मम्मी म्हणाली. काय, मग तू त्या घरात राहणार नाहीस? हर्ष भैया, आपण तिकडे शिफ्ट होऊया, सुहास म्हणाला. तुम्ही दोघे नंतर जा. आधी सांगा, जेवण केलं का? मम्मीने विचारले. हो, आम्ही बाहेरून जेवून आलो आहोत. चला आता तुझी कहाणी सांग, हर्ष म्हणाला. आजच्या 32 वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये तुझ्या आजोबांनी मला पसंत केले. त्यांनी माझ्या वडिलांना भेटून माझे लग्न तुझ्या वडिलांशी करून दिले. तुझे वडील खूप चांगले होते. ती कंपनी तुझ्या आजोबांची होती. मग तुझ्या वडिलांनी जबाबदारी घ्यायला सुरुवात केली. मग आमच्या आयुष्यात संग्राम आला. सगळे त्याच्यावर खूप प्रेम करत होते. मग सुहासच्या जन्मानंतर तुझे वडील आजारी पडू लागले होते. मग त्यांनी त्या कंपनीचे शेअर आपल्या तिघांच्या नावे केले होते. आता तुम्ही दोघे छोटे होते. तू 3 वर्षांचा आणि सुहास 8 महिन्यांचा होता. तर 18 वर्षांचा होईपर्यंत तुझे शेअर सांभाळण्याची जबाबदारी माझी होती. तेव्हा तुझे वडील वारले. माझे वडील आधीच वारले होते. आता फक्त तुझ्या आजोबांचा आधार होता. त्यांनी त्यांच्या असिस्टंट हारच्या पप्पांबरोबर माझे लग्न केले. काय, ते आजोबांचे असिस्टंट होते? संग्रामने विचारले. हो, तो वडिलांचा असिस्टंट होता. कंपनीची सगळी कामं तो करायचा. त्यावेळी त्याने वडिलांना सांगितलं की त्याला 2 मुलं आहेत आणि त्याची बायको मेली आहे. वडिलांनाही योग्य वाटलं. आमचे लग्न लावून दिले. लग्नानंतर तो हर्ष आणि पृथ्वीला सोबत घेऊन आला आणि त्याच्यासोबत त्यांनी रेखालाही आणले आणि सांगितले की ती मुलांची आया आहे. मी फारसे लक्ष दिले नाही.
वडिलांनी आधीच संग्रामला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले होते. आधी तो चांगला होता, पण तुझ्या आजोबांचे निधन होताच तो पूर्णपणे बदलला. हे बोलता बोलता आई थांबली. कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.